लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावरती लँडिंग करण्यात आलेलं होतं, ते यशस्वी झालेलं होतं आणि आता व्यावसायिक विमान लँड केलं जाईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं आता जवळपास पूर्ण झालेली आहेत। तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करणार आहे। ही डेडलाईन चुकणार नाही अशी माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दिलेली आहे। या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ झालंय। तो पहिला संघर्ष भूमिपुत्रांनी जिंकला, त्याचा आनंद आहे। मिलिटरीचं विमान उतरलं, त्याचा आनंद आहे। आज कमर्शियल फ्लाईट उतरते आणि 17 एप्रिलपर्यंत पूर्ण एअरपोर्ट चालू होईल। त्याच्यामुळे जेव्हा एक एअरपोर्ट चालू होतं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेव्हा राज्याचा 1% GDP वाढतो आणि 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब मिळतात।